मित्रांनो, आपला आहे ना फायनली आज व्लॉग आलेला आहे आणि आज थोडं जास्तच किचकट काम करावं लागणार होतं दिवसभर. पहिलं मी टेरेसवर आले, मग मी कागद काढला आणि त्या दिवशी काही ना वाळलेली कोथिंबीर घरी उपटून आणली होती. आता त्या कोथिंबीरीचे आपल्याला धणे तयार करायचे होते. मग पहिलं मम्मीसोबत ती कोथिंबीर झोडायला बसले. आता एवढीशी कोथिंबीर तयार करायची म्हणजे अख्खा दिवस असाच जाणार. नंतर वहिनी पण आल्या धणे तयार करू लागायला. मग मी पटापटा झाडं कॅरेटला मारून झोडून घेतले. मग नंतर आहे ना मम्मीने पारंपरिक पद्धतीने हाताला चोळून एक एक धणे चाचपडून काढून घेतले. झाडाला एक सुद्धा धणे ठेवले नाही. मम्मी म्हणत होती धणे तयार करायचे म्हणजे एकदम किचकट काम असतं. आणि मित्रांनो, एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला, काळ्या भाजीला कोथिंबीर आणि जर धणे घातले ना तर त्या भाजीला एक नंबर चव येते. आम्ही तर घालतो बघ काळ्या भाजीला धणे वगैरे. तुम्ही घालत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आज आहे ना घरात गेलं की थंडी वाजायची आणि बाहेर धणे तयार करायला आलं का तेव्हा कडक तापलेलं ऊन लागायचं. आणि आज एवढे दिवसभर तयार करून सुद्धा अजून बाकी तयार करायचे राहिलेले अजून. आणि इकडे चालले होते पप्पांचं गवत काढायचं काम. मग म्हटलं गायांना काढलेलं गवत खायला त्यांच्या गव्हाणीमध्ये टाकून देऊ. मग काय, घेतली गवताची कवळी टाकली लगेच गायांना.